वक्तव्य आलेलं आहे. ₹1 भिकारी घेत नाही. तर विमा कंपन्यांच्या संदर्भात असा निर्णय कसा आम्ही घेऊ शकतो असं? मी त्यांचं वक्तव्य ऐकलं आणि त्यामध्ये त्यांचा म्हणण्याचा जो काही हे होता, सूर जो होता, तो काही शेतकऱ्यांचा अपमान करणं असा त्याच्यामधला सूर नव्हता. त्यांचं म्हणणं असं आहे की पीक विमा कंपन्या ज्या शेतकऱ्यांना लुटतात आणि त्यावर आता आपण ₹1 पीक विमा शेतकऱ्यांना देत होतो, पण शेतकरी तसाच राहिला आणि विमा कंपन्या मालामाल झाल्या. त्याच्यामुळे आता तर आम्ही सरकारला म्हणून विनंती करू शकतो का ह्या विमा कंपन्याच एकदा बंद करून टाका. वाटल्यास सोयाबीनला जो हमी भाव किंवा कापसाला हमी भाव हा जो ठरलेला आहे त्यापेक्षा एकरी ₹500 अनुदान असं जर सरकारने सोयाबीनला दिलं, कापूस उत्पादक शेतकऱ्याला दिलं, फळबाग शेतकऱ्यांना दिलं, तर ते शेतकऱ्याला स्वावलंबनाकडे नेण्याचं असेल. माणिकराव कोकाटे साहेब जे बोलले ते शेतकऱ्यांचा अवमान होईल किंवा त्यांचा अवमान झाला पाहिजे असा त्यांचा उद्देश नव्हता. शेवटी ते एक नेते आहेत, ते त्यांचा कृषीचा अभ्यास आहे, त्यांच्या विधानाचा विपर्यास केला गेला. त्याच्यामुळे मला असं वाटतं की शेतकऱ्यांच्या भावना दुखवतील असं त्यांना बोलायचं नव्हतं. आमदार साहेब, वक्तव्य आलं आहे की